शिवा इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. दॅट इज अ इन्कम. जनरली अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये इन्कमच्या 2 प्रकार ओळखले जातात. त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे सध्या तुम्ही जो जॉब करताय त्यातून जे तुम्हाला मंथली सॅलरी मिळते किंवा प्रेझेंटली तुमचा जो प्रायोरिटीने जो बिझनेस आहे, धंदा आहे किंवा तुम्ही जे काही काम करतायत आणि त्याच्यामधून तुम्हाला जी काही अर्निंग होते, त्या प्रायोरिटीने मिळणाऱ्या अर्निंगला ॲक्टिव्ह इन्कम असं म्हटलं जातं. पण ह्या ॲक्टिव्ह इन्कमवरती तुम्ही फायनान्शियली मोठे होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या अर्निंगचे वेगवेगळे सोर्स तयार करावे लागतात आणि या वेगवेगळ्या सोर्सनाच पॅसिव्ह इन्कम असं म्हणतात. जर तुम्ही मोठमोठे बिझनेसमॅन, बिलियनियर यांची जर हिस्ट्री चेक केली, तर ते लोकं त्यांच्या एकाच इन्कमवरती डिपेंड राहत नाहीत, तर त्यांच्या अर्निंगचे ते वेगवेगळे सोर्स तयार करतात आणि त्याच्यातून त्यांना कंटिन्युअसली त्या वेगवेगळ्या सोर्समधून त्यांना इन्कम येत राहतं. त्याच्यामुळे ते फायनान्शियली खूप मोठे बनतात, फायनान्शियली खूप स्ट्राँग बनतात. आपण देखील असंच करू शकतो. तुमचा जो काही जॉब आहे, बिझनेस आहे, धंदा आहे किंवा जे काही काम आहे, त्या कामाच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्याच्यामधून वेगळा अर्निंग करता येईल, असे सोर्स तुम्ही तयार करा आणि त्याच्यामधून थोडं-थोडं का होईना पण अर्निंग करण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. शेअर मार्केटमधून इन्व्हेस्टमेंट करू शकता. ज्याच्यामधून काही कंपन्या तुम्हाला डिव्हिडंड देतात. म्युच्युअल फंडमधून इन्व्हेस्ट करून प्रॉफिट गेन करू शकता. त्याचबरोबर तुमची जर प्रॉपर्टी असेल, तर ती तुम्ही भाड्याने देऊन त्याच्यामधून रेंटमधून देखील इन्कम गेन करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे जर कार असेल, व्हेइकल ते तुम्ही रेंटने देऊन देखील त्याच्यामध्ये इन्कम करू शकता किंवा कंटेंट क्रिएट करून देखील तुम्ही अर्निंग करू शकता. याच्यामध्ये ब्लॉग रायटिंग आहे, YouTubeवरती आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याच्यामधून तुम्ही अर्निंग करू शकता किंवा तुमचा प्रेझेंटली जो प्रोफेशन आहे त्याला जोडून तुम्हाला आणखीन काही करून त्याच्यामधून अर्निंग करता येईल का असा प्रयत्न करा. असे अर्निंगचे सोर्सेस जर तुमचे वाढले, तरच तुम्ही फायनान्शियली स्ट्राँग बनू शकता आणि तुमची आर्थिक स्वायत्ता परिपूर्ण होऊन तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. अशा फायनान्शियल इन्फॉर्मेशनसाठी आमच्या पेजला, चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.